नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत आपली उन्हाळी, रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पीक लागवडीबद्दलची थोडक्यात माहितीची सिरीज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगदी पीक लागवड सिरीज भाग 5 च्या माध्यमातून बाजरी या पिकाच्या लागवडीबद्दलची माहिती बघूयात। शेतकरी मित्रांनो, बाजरी हे तृणधान्यामधील सर्वात महत्त्वाचे पीक आहे। बाजरी हे कमी कालावधीत तयार होते व तसेच यापासून आपल्याला जास्त उत्पादन देखील मिळते। बाजरी या पिकाची लागवड करण्यासाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावीत। तसेच या पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान हे चांगले मानवते। बाजरी लागवडीसाठी आपण धनशक्ती, शांती आणि आदिशक्ती या जातींची निवड करू शकतात। या तीनही जातींमधून बाजरीचे 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते। बाजरी लागवडीसाठी जमिनीची खोल 15 सेंटीमीटरपर्यंत नांगरट करावी आणि उन्हामध्ये जमीन तापू द्यावीत। त्यानंतर कोळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी। अगोदर घेतलेल्या पिकाची धसकटं, काडी कचरा, हराळी हे सर्व वेचून शेत स्वच्छ करावेत व शेवटच्या कोळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत, गांडूळ खत हे सम प्रमाणामध्ये जमिनीत मिसळावेत। शेतकरी मित्रांनो, बाजरीची पेरणी ही 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये केली जाते। पेरणी करताना 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवावेत। तसेच बिया 3 ते 4 सेंटीमीटर पेक्षा खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावीत। या प्रकारे पेरणी केल्यानंतर हेक्टरी 1.5 लाख रोपांची संख्या मिळते। शेतकरी मित्रांनो, रोपांची संख्या ही योग्य आणि मर्यादित ठेवण्यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करून घ्यावीत। बाजरी उगवून विरळ झाल्यावर उगवणीनंतर 4-5 दिवसांच्या अंतराने नांग्या भरून घ्याव्यात आणि पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पाऊस चालू असताना रोपांची पुनर्लागवड करावीत। बाजरी हे कोरडवाहू पीक आहे। खरीप बाजरीसाठी पिकाला 25 ते 30 सेंटीमीटर इतकी पाण्याची गरज असते। बाजरी पिकाला पहिले पाणी हे फुटवे येण्याच्या वेळी म्हणजेच की पेरणीच्या 20 ते 25 दिवसांनंतर द्यावेत। तसेच बाजरी पिकाला दुसरे पाणी हे पीक पोटरीत असताना म्हणजेच की पेरणीनंतर 35 ते 45 दिवसांनी द्यावेत आणि तिसरे पाणी दाणे भरताना म्हणजेच की पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी द्यावेत। बाजरी पिकाला पाण्याचे नियोजन हे जमिनीच्या मुखदुराप्रमाणे करावेत। शेतकरी मित्रांनो, बाजरी हलक्या जमिनीमध्ये घेतल्यावर त्याच्यासोबत मटकीचे पीक घेतले जाते व मध्यम जमिनीत बाजरी घेतल्यास त्यामध्ये तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाते। आंतरपीक घेत असताना 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर एवढे ठेवावे आणि मग पेरणी करावी। बाजरी पिकातील खोडकिडा, लष्करी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी व कामगंध सापळे लावून किडींचा प्रादुर्भाव कमी करू शकतात। तसेच बाजरी पिकावरती अगरट आणि गोसावी हे प्रमुख रोग आहेत। या रोगांच्या नियंत्रणासाठी उशिरा पेरणी करू नये। तसेच रोगांचा प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावीत आणि बीज प्रक्रिया करावीत व पेरणीनंतर बुरशीनाशकांचा वापर करणे हे देखील महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो, बाजरी हे नगदी पीक लागवडीपासून 70 ते 80 दिवसांमध्ये काढणीस तयार होते। बाजरी पीक सरसकट कापून घ्यावेत किंवा मळणी यंत्राने मळणी करावीत आणि धान्य वेगळे करावेत। बाजरीचे सरासरी 40 ते 45 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते व चाऱ्याचे देखील 7 ते 8 टन हेक्टरी एवढे उत्पादन मिळते। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात। अशा प्रकारे नगदी पीक सिरीज भाग 5 च्या माध्यमातून आपण बाजरी पीक लागवडीबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा।